मंडळी, 2 शेळ्यापासून एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला. काही चारला त्याला मोकळं सोडीत असतं त्यांना नेतच नाही, डायरेक्ट बाजार डायरेक्ट बांधून. किती महिन्याची असणार ताई सरासरी? एका 10 महिन्याची कळले. 10 महिने. हा, आणि आता हे शेळ्या किती दिवसाची असणार? किती? 5-5, 6-6 वर झाले पलीकडे शेळ्याला. ते अलीकडे पुन्हा डबल आपण बारीक केलं ते. आणि यांना चाराला त्याला सोडीत असता का तुम्ही? पलीकडे 5 सोडाचे, अजून ह्याला मोठा येतं 6-6 सोडाचे. इकडे बी आता हे बारीक पिल्ला दिसत आपल्याला. हे किती महिन्याची असतील सरासरी? हे 2 महिन्याचे. 2 महिन्याचे. शेतकऱ्याला काय सल्ला देतात बरं याच्या माध्यमातून? तुम्ही समजा शेळी पालनाकडं शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे का? तर कशा शेळ्या घ्यायला पाहिजेत? समजा शेळी एकच घ्यायला पाहिजे. एका शेळीपासून एका शेळीपासून. असे जर मोठे आणले शेळ्या त्यांचा जीव बी मिळत नाही. जीव मिळत नाही. एक इकडं ते एक तिकडं. एक जर शेळी आणली, जर पाठरं जर असले त्या जर तर लहानच्या मोठ्या होऊन वाढत चालतं ते. सरासरी शेळी म्हणजे गावरान घ्यायला पाहिजे का जातवान शेळ्या आणायला पाहिजे बरं? नाही, गावरानच पाहिजे तर. गावरण. मोठ्याल्या शेळ्याला काय असतं, ते जातवानला दुखणं, हे वातावरण सेट होत नाही. कधी कधी गावरानला सैन होतं. याला काही समजा लसीकरण काही द्यावं लागत? काहीच नाही त्यांना. लसीकरण नाही, त्यांना गोळ्या नाही, काही नाही. हाय असेच बांधायचे नुसते. यांना काही खुराक वगैरे काही चारी टाक काही नाही? काहीच नाही. हे आता कुटी करून टाकली याच्यावरच येते. त्यांना काय पिण नाही, नुसतं रानातून जाऊन आणायचं आणि एकदा कुटी करून टाकायची बस. जमीन किती तुम्हाला सध्या? जमीन 4 एकर. म्हणजे 4 एकर जीवावर लोक म्हणजे तुम्ही शेळ्या जीवावरच घर बांधलं म्हणजे? ते खरं बांधलंय ना शेळ्या जीवावर? हा. बर. आपल्याला प्रगती झाली, घर झालं व्यवस्थित, सगळं झालं. पैसा घालायची काहीच गरज नाही त्याला. सगळं चाललंय म्हणजे ह्याच्यापासूनच चाललंय. आज 2-3 लोक झटलं फक्त ह्याची तरबाजच चाललंय. सर वाटत नाही असं कामाला पुढे जावं का नाही. ठरलं काम. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे आता सध्या? शेळ्या म्हणजे काय आता एवढं राहिले तर आता ह्या 10 शेळ्या आहे. 10 शेळ्या. 10 शेळ्या इकडे भलं अजून मध्ये. सध्या आपल्याकडं पिल्लं किती आहेत सध्या? हे 12 पिल्लं आहेत. तर याच्यात नर किती, मादे किती त्याच्यात आता? माझ्या फक्त 3 येतं. बर. बाकी सगळे नर येतात? हा, नर आहेत बाकी. आता सगळे विक्रीला आलेला माल आहे सगळा? विक्रीला माल आला. आज न्यायचं म्हणले का आज त्यांचे पैसे होत नाहीत. अजून जर 2-3 महिने जर आज मार्केट नाही, आज बकरी दिन असल्यामुळं सगळे बाजारात लोक घेऊन येतात. जर अजून 1-2 महिने थांबले त्यांचे आज पैसे येणार. बरं. चाऱ्याचं काय नियोजन आहे आता? समजा काय चारा त्यांना खायला सध्या आता? बिन्नी गवत, पाऊन आहे. बर. सुका चारा काही टाकतात त्याच्यात तुम्ही? सुका आहे ना, कडबा. एक कुट्टी मशीन येते, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. बरं. आता यांना खायला किती वेळेस टाकायला लागत? इळातून किती वेळ? खायलाच लागत नाही त्यांना. आता टाकले की डायरेक्ट आता दिवस मावता कुठे करून ठेवली. सकाळी एकदा मांडली, म्हणजे दुपारीच मांडायची त्यांना. त्यांना खुराक वगैरे काही चालू असतो का? पेंड आहे ना, पेंड हे गवळी. नर किती दिवसाचा आहे समजा? 1.5 वर्षाचा. कोणत्या जातीचा आहे? गावरान.